SBL टीच टेक्नो ITI लासलगाव निदेशक श्री संवत्सरकर BL। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल या बटनवर क्लिक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघा। विद्यार्थी मित्रांनो, मागील टॉपिकमध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन विषयी माहिती घेतली आहे। ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शननुसार या ठिकाणी देखावे कसे काढले जातात हे आपण या ठिकाणी बघणार आहे। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग दिलेले आहे आणि या आयसोमेट्रिक ड्रॉइंगवरून ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन नुसार देखावे कसे काढायचे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। म्हणून एक प्रश्न दिलेला आहे बघा इथं, ड्रॉ द एलिव्हेशन प्लॅन अँड साइड व्ह्यू यूज फर्स्ट अँगल प्रोजेक्शन गिवन बिलो आयसोमेट्रिक ड्रॉइंग। म्हणजे खाली तुम्हाला जे एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग दाखवलेले आहे, या आयसोमेट्रिक ड्रॉइंगचे एलिव्हेशन म्हणजे समोरून बघून बघा, समोरून बघून दिसणारा देखावा, प्लॅन म्हणजे वरून बघून दिसणारा देखावा, अँड साइड व्ह्यू म्हणजे बाजूचा बघून दिसणारा देखावा। हे तीन देखावे आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन नुसार काढायचे आहे। आता देखावे प्रथम आपण या ठिकाणी ठरवून घेऊ। बघा या ठिकाणी मी एक डायरेक्शन बघा इथं या आकृतीमध्ये दाखवलेला आहे। ज्या बाजूने डायरेक्शन दिलेलं आहे त्या बाजूने समोरचा देखावा म्हणजेच एलिव्हेशन समजावा। जर डायरेक्शन दिलेले नसेल तर अशा वेळेस ज्या बाजूने जास्त लांबी आहे त्या बाजूने समोरचा देखावा घेतला जातो। अशा पद्धतीने या ठिकाणी बघा। नंतर बाकीचे बघा, वरून बघून जे देखावा असेल तो वरून बघून काढलेला असतो आणि साइडने जो बघून काढलेला जो देखावा दिलेला असतो तो आपण या ठिकाणी काढलेला असतो बघा। आता आपण प्रथम काय करू बघा, हे देखाव्या काढण्यासाठी याला मी एक नंबरिंग करतो बघा। पृष्ठभाग जे पृष्ठभाग आपल्याला दिसतात त्यांना मी नंबरिंग करतो। अशा पद्धतीने या ठिकाणी या पृष्ठभागांना मी नंबरिंग केलेलं आहे। आता याच्यानुसार बघा, समोरून आपल्याला कोणते पृष्ठभाग दिसतात म्हणजे इथं तुम्हाला फर्स्ट अँगल देईल। फर्स्ट अँगलचे नियम काय बघा, ज्या बाजूने बघितले त्याच्या विरुद्ध बाजूला देखावा काढायचा, हे नियम आपण मागील टॉपिकमध्ये बघितलेले आहे। आता आपण बघा प्रथम हे देखावे बघा, ह्या आयसोमेट्रिक ड्रॉइंगचे देखावे काढण्यासाठी प्रथम मी काय केलं बघा, एक आडवी लाईन काढलेली बघा। आडवी लाईन काढल्यानंतर आडव्या लाईनवर एक बिंदू घेऊन त्यावरती मी असं कोनमापक ठेवून 90 डिग्रीमध्ये बघा, 90 डिग्रीमध्ये एक पॉईंट घेऊन नंतर मी एक रेषा काढली बघा। खाली एक पॉईंट आहे आणि वरती एक जो पॉईंट आहे त्या दोन पॉईंटमधून जाणारी रेषा काढली। आता रेषा काढल्यानंतर बघा या ठिकाणी मी काय केलं का, स्पेसिंग ऑफ 3 व्ह्यूज म्हणजे 3 व्ह्यू काढण्यासाठी जे काही स्पेस लागतो तो बघा, या ठिकाणी इथून इकडं 20 mm सोडला, या बाजूला देखील 20 mm सोडला बघा। म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी असा 20-20 mm स्पेस सोडलेला बघा। म्हणजे या बिंदूपासून इकडे 20 mm, या बिंदूपासून 20 mm। नंतर मी काय केलं, रुलर असं उभं लावलं बघा, रुलर असं उभं लावलं आणि सरकत मी त्या बिंदूजवळ नेतो बघा आणि त्या बिंदूतून मी पहिल्यांदा एक अस्पष्ट लाईन काढतो बघा। त्याचप्रमाणे मी परत इकडं जिथं मी 20 mm अंतर मोजलेलं आहे त्या बिंदूतून देखील एक मी अशी अस्पष्ट लाईन काढलेली आहे। आता मी काय केलं, ज्याप्रमाणे इकडे 20 mm इकडे 20 mm मोजलं तसंच या उभ्या रेषेवर देखील वरती 20 आणि खाली 20 असं अंतर मोजून घ्यायचं बघा। बघा खाली इथं 20 अंतर मोजलं बघा आणि इथून वरती 20 मोजलं म्हणजे 20 हे 20 आणि हे 20 असं 40 अंतर हे सगळं आहे बघा। आता मी काय केलं, वरती 20 अंतर मोजलं, खाली 20 मोजलं, नंतर मी रुलर आडव्या रेषेला लावलेलं बघा असं समांतर, आडव्या रेषेला समांतर लावून खाली सरकत आणलं बघा त्या बिंदूजवळ जिथं 20 अंतर मोजलेले तिथं, त्या बिंदूतून मी परत एक अस्पष्ट लाईन काढली बघा। तसंच मी वरती गेलो बघा, वरती पण त्या बिंदूतून मी एक अस्पष्ट लाईन काढली बघा। आता अस्पष्ट लाईन काढल्यामुळे काय झालं बघा, इथं 4 काटकोन तयार झाले। हा एक काटकोन, हा दुसरा, हा तिसरा काटकोन आणि हा चौथा काटकोन बघा। म्हणजे काटकोनाचे हे बिंदू आहे बघा, हे जे बिंदू आहे हे काटकोनाचे आपल्याला बिंदू या ठिकाणी एक 4 बिंदू आपल्याजवळ या ठिकाणी मिळालेले बघा। आता आपण काय करू बघा, मी इथे या 2 रेषा पहिले ह्या डार्क केलेल्या आहे बघा। नंतर आता मी या ठिकाणी हा देखावा मला काढायचा आहे। पण देखावा काढताना ही जी उभी लाईन आहे बघा मी आणि ही आडवी लाईन, आडव्या लाईनला मी समजा इथं X आणि उभ्या लाईनला मी इथं Y असं आपलं X आणि Y आडव्या लाईनला आणि उभ्या रेषेला मी X1 आणि Y1 असे नावं देतो बघा। आता मी काय केलं, या ठिकाणी समोरून बघतो बघा, समोरचा देखावा ही XY रेषा आहे, XY रेषेच्या वर काढायचा आहे म्हणजे ह्या ठिकाणी कुठेतरी असेल बघा तो। म्हणजे
ज्यावेळेस आपण समोरचा देखावा अँगल फर्स्ट आहे बघा, फर्स्ट अँगलमध्ये जेव्हा आपण समोरचा देखावा काढतो त्यावेळेस तो आपण या XY रेषेच्या वर काढत असतो, पण तो कुठे काढत असतो आपण, तर विरुद्ध बाजूला, म्हणजे आपण ज्या बाजूकडून बघितले त्याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे आपली बघण्याची बाजू जी आहे ती उजवी बघा, ही बाजू डावी आहे आणि ही बाजू उजवी आहे. मग उजव्या बाजूकडून बघायचा आणि डाव्या बाजूला काढायचा, म्हणजे ही जी उभी लाईन आहे, उभी लाईनची इकडली बाजू जी आहे ती उजवी आहे. मग उजव्या बाजूकडून बघायचा आणि डाव्या बाजूला, म्हणजे ह्या ठिकाणी हा जो काटकोन आहे, ह्या काटकोनामध्ये हा समोरचा देखावा. मग आपण काय करू, या काटकोनामध्ये आपण समोरच्या देखाव्याची टोटल लांबी आणि उंची किती टोटल ती शोधू. बघा लांबी जी दिलेली आहे, लांबी म्हणजे या ठिकाणी सगळ्या येणाऱ्या आडव्या रेषा बघा, या लांबीमध्ये जेवढ्या रेषा असतील तेवढ्या इथं आडव्या होतील, आणि उभ्या म्हणजे उंचीमध्ये जेवढ्या रेषा येतील तेवढ्या या ठिकाणी अशा उभ्या लाईन येतील बघा. मग आता आपण आडवी या ठिकाणी बघा लांबी 40 मोजून घेऊ बघा, अशी 40 अंतर मी या ठिकाणी मोजलेले आहे बघा इथं असं. आणि ही रेषा बघा, हा पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग आपल्याला दिसतो बघा, इथून एवढा हा पृष्ठभाग आपल्याला दिसतोय, म्हणून त्याच्या कडा सुद्धा आपल्याला दिसतात बघा. जो पृष्ठभाग आपल्याला दिसतो त्या पृष्ठभागाच्या कडा आपल्याला या ठिकाणी आउटलाईननं दाखवावा लागता, म्हणजे डार्क दाखवावा लागता. म्हणून आपण काय केलं, हा पृष्ठभाग आपल्याला समजण्यासाठी या कडाने तो दाखवायचा आहे, म्हणून मी या बिंदूपासून सुरुवात करतो बघा. आता हे दोन बिंदू बघा, हे अंतर मी 40 मोजलेलं बघा, इथपर्यंत हे अंतर 40 आहे. आता हा आणि हा बिंदू बघा, सरळ मी जर ह्या ठिकाणी असे दोन बिंदू बघा, हे दोन बिंदू आहे, हे दोन बिंदू घेऊन असं इथं नेऊन ठेवलं तर बघा, ह्या कोपऱ्यावरचा जो बिंदू तो ह्या कडेला येतो आणि या कोपऱ्यावरचा बिंदू या कडेला येतो बघा. म्हणजे असेच हे दोन बिंदू घेऊन मी इथं आणणार आहे बघा. आता मी काय करतो, कोणत्या तरी एका कोपऱ्यापासून सुरुवात करू बघा. या कोपऱ्यापासून केली तर इथून सुरुवात होईल बघा, इथून सुरुवात केली तर इथून होईल बघा. मग आता मी इथून सुरुवात करतो, म्हणजे ही लाईन मला दाखवते बघा, ती रेषा इथं आडवी आलेली बघा, म्हणून मी इथं ही 40 mm रेषा पूर्ण डार्क करून घेतो बघा. ही मला 40 मिळाली बघा, म्हणजे बघा या पृष्ठभागाची कडा मला मिळाली. आता इथून मला उंची जायचं म्हणजे उभं जायचं बघा, या रेषेवर तिच्यावर मला 30 mm जायचं बघा. किती जायचं आहे, 30 mm. मग असं मी 30 mm अंतर या ठिकाणी असं मोजून घेतो बघा. हे अंतर मी 30 मोजलेले आहे. तेवढीच रेषा मी काय करतो आता, डार्क करतो बघा. इथून एवढीच रेषा मी अशी डार्क करतो बघा, म्हणजे मला हे 30 mm अंतर मिळालेले बघा. आता मी काय करतो बघा, या ठिकाणी मी या बिंदूवर आलो, या बिंदूवर मला या पृष्ठभागाची ही कडा लांबीमध्ये बघा, अशी लांबीत म्हणजे याला समांतर आहे. मग मी काय करतो, रुलर बघा या रेषेला समांतर लावलेले आहे, सरकत वरती नेतो आणि इथून मी एक अस्पष्ट लाईन काढतो बघा. अस्पष्ट लाईन काढल्यानंतर मी काय करतो बघा, या रुलरच्या सहाय्याने हे अंतर मला इथं 15 दिलेले आहे बघा, इथं 15 दिलेले. म्हणजे 15 अंतर मी या ठिकाणी असं याच्या सहाय्याने घेतो बघा. हे 15 अंतर मी मोजून घेतलं, असं इथं 15 अंतर या ठिकाणी मी टाकतो बघा असं. आणि तेवढीच रेषा मी काय करतो, फक्त डार्क करतो. जे अंतर मला मी इथं बघा असं 15 अंतर हे मला मिळालेलं बघा, हे 15 अंतरे ही मी असं इथं घेऊन तेवढीच रेषा मी लांबीमध्ये डार्क केली. आता रेषा मला बघा उभी मिळाली, उंची. आता उंचीमध्ये मला किती रेषा आहे, इथून एवढी 15 बघा इथं दिलेली आहे. मग मी काय करतो, रुलर असं उभ्या रेषेला समांतर ठेवतो बघा, सरकत मी त्या रेषेजवळ नेतो आणि तिथून अस्पष्ट लाईन काढतो बघा. आता अस्पष्ट लाईन काढल्यानंतर मी परत 15 अंतर या रुलरवर मोजतो, आपला रुलरवर मोजतो बघा. 15 अंतर असं मोजून घेतलेलं आहे बघा मी इथं असं 15 अंतर मोजून मी ते इथं टाकलं बघा, डिवायडरच्या सहाय्याने बघा. इथं डिवायडर सहाय्याने टाकल्यानंतर मी तेवढीच रेषा फक्त या ठिकाणी डार्क करतो बघा, म्हणजे मला एवढीच रेषा ती मिळालेली बघा. खालची रेषा मी या ठिकाणी खोडून टाकतो. आता बघा मी कुठं आलेले आहे, या कोपऱ्यावर आलेलो आहे, म्हणजे या पृष्ठभागाची आता ही कडा दिसेल बघा आणि नंतर ही दिसेल मला. मग आता ही लांबीमध्ये म्हणून मी काय करणार, रुलरच्या सहाय्याने असं बघा इथं रुलर लावणार आणि इथं एक अस्पष्ट लाईन टाकणार बघा. अस्पष्ट लाईन टाकली तर मग आता मला या ठिकाणी बघा, या बिंदूतून उभी लाईन मी ओढली तर बरोबर हे अंतर मला मिळून जातं, म्हणजे हे मोजायची गरज पडत नाही मला. मग मी काय केलं, रुलर असं उभं लावलं बघा, असं उभं लावलं आणि सरकत मी कंप्लीट या बिंदूजवळ नेला बघा. या बिंदूजवळ नेलं आणि या बिंदूतून मी अशी उभी लाईन आता ही डार्क करू शकतो, कारण तिकडून आडवी लाईन मारलेली मी अशी, म्हणून इथपर्यंत मला ही लाईन लगेच मिळून गेली बघा. म्हणजे हे अंतर किती आहे, कारण हे टोटल 30 आहे, 30 मधून जर हे 15 वजा केलं तर एवढं अंतर मिळतं बघा. 30 मधून 15 गेले तर 15, म्हणून हे अंतर देखील 15 आहे आणि हे सुद्धा 15 उरलेले आहे. आता हे सुद्धा अंतर आपल्याला मिळालेलं आहे बघा, हे न मोजता आपल्याला मिळाले, कारण टोटल अंतर 40 आहे. 40 मधून हे 15 वजा केलं बघा, 15 वजा केलं तर हे अंतर 25 आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघा, या पृष्ठभागाचा बघा ज्या कडा आहे त्या कडा आपण या पृष्ठभागाच्या दाखवलेला आहे. हा 1 नंबरचा पृष्ठभाग तुम्हाला मिळालेला बघा, या पद्धतीने असा दिसतो. इकडून जो पृष्ठभाग आपल्याला दिसतो फक्त तोच दाखवायचा आहे, कारण हा आडवा आहे, हा उभा आहे, हा आडवा आहे, हा उभा आहे, त्याच्यामुळे हे पृष्ठभाग आपल्याला दिसणार नाही. ज्यावेळेस याला आपण काटकोनात असं स्ट्रेट बघतो त्यावेळेस फक्त आपल्याला एवढाच पृष्ठभाग दिसल, हे इकडलं काही दिसणार नाही, म्हणून आपण तोच या ठिकाणी दाखवला. पुन्हा समोरून बघून काढलेला देखावा आहे, म्हणून याला आपण बघा या ठिकाणी आता हा जो देखावा काढला
याच्याचनुसार आपण काय करू आता वरून टॉप व्ह्यू बघून काढू बघा. टॉप व्ह्यू काढताना आपल्याला 2 नंबरचा पृष्ठभाग आणि 4 नंबरचा पृष्ठभाग दिसतो. जर आपण हा 4 नंबरचा पृष्ठभाग वर खेचला असा, वर जर उचलला किंवा वर खेचला तर हा बिंदू या बिंदूवर येईल, हा बिंदू या बिंदूवर येईल आणि इथं असा एक चौकोन दिसेल बघा. म्हणजे या चौकोनाला जॉईंट असा दुसरा चौकोन येईल बघा. म्हणून आपण काय करू, पहिल्यांदा हे प्रोजेक्शन असं खाली ओढून घेऊ, कारण ही लांबी टॉपमध्ये वरून बघितली तर ही सुद्धा लांबी येते बघा. वरून जर बघितलं तर ही सुद्धा या पृष्ठभागाच्या या जो कडा आहे, हा एक पृष्ठभाग आणि या पृष्ठभागाची ही कडा आणि ही कडा बघा, ही लांबीमध्येच येते. म्हणून आपण काय करू, असं प्रोजेक्शन ओढून घेऊ बघा. पहिलं प्रोजेक्शन आपलं हे आलेलेच बघा, ही रेषा आपल्याला पहिलीच मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, शेवटच्या रेषेतून असं प्रोजेक्शन ओढून घेऊ बघा. आता मी जर असं प्रोजेक्शन शेवटच्या रेषेतून ओढलं बघा, शेवटच्या रेषेतून ओढलं तर मला बरोबर हा जो काटकोन आहे, आता वरून बघून मी वरचा देखावा खाली काढणार बघा. या फ्रंटूच्या किंवा हा जो समोरचा देखावा आहे, समोरच्या देखाव्याच्या एका सरळ रेषेमध्ये मी या ठिकाणी टॉप व्ह्यू काढत असतो बघा. कारण टॉप व्ह्यू सुद्धा बघा, ज्यावेळेस आपण वरून जर बघितलं तर तेवढीच लांबी याची पण येते आणि इकडून जरी बघितलं तरी तेवढीच लांबी याची पण येते बघा अशी. म्हणून आपण काय केलं, याच्याच एका लाईनमध्ये हा घेणार आहे बघा असा सरळ. म्हणून आपण काय केलं, याचंच प्रोजेक्शन सरळ खाली ओढलं आणि मग हा टॉप आपण घेणार बघा. म्हणून आपल्याला ही लांबी मिळाली बघा, आडव्या रेषेवर ही लांबी. आता वरून जर टॉपमध्ये बघितलं तर ही लांबी आहे बघा, या लांबीतल्या येणार रेषा आहे आणि ही रुंदी. मग जेवढ्या रुंदीतल्या रेषा या टॉपमधल्या तेवढ्या इथं उभ्या येतील बघा. मग ते अंतर तुम्हाला 20 दिलेलं आहे. म्हणून बघा आता टॉप काढण्यासाठी, हा जो टॉप आहे काढण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा हा काटकोन आहे, या काटकोनामध्ये आपण विचार करणार आहे. काटकोनामध्ये आडव्या रेषेवर आपल्याला हिची लांबी मिळते आणि उंची मात्र उभ्या रेषेवर मिळते. म्हणून ती 20 दिलेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी 20 अंतर असं मोजून घेऊ बघा, किंवा डिवायडरच्या सहाय्याने जरी मोजलं तरी चालतं बघा. असं अंतर हे आपण मोजून घेतलं बघा 20. आता 20 मोजल्यानंतर बघा आपण आता इथं बघा लगेच परत मी रुलर असं आडवं लावलं बघा, आडव्या रेषेला समांतर सरकत त्या बिंदूजवळ आणलं आणि त्या बिंदूतून मी असा एक आयत तयार करून घेतला बघा. या इकडून एक रेषा मारलेली, त्याच्यामुळे असा आयत तयार झाला बघा. आता या आयतामध्ये आपल्याला लक्षात येतं बघा, आयतामध्ये ह्या ज्या रेषा आहेत त्या अशा उभ्या येतील बघा आणि ज्या लांबीतल्या रेषा आहेत त्या सगळ्या आडव्या येतील बघा. कारण टॉपमध्ये बघा लांबी ही आडवी येते आणि रुंदी जी आहे ती उभी येते टॉपमध्ये बघा. म्हणजे वरून जो बघतो आपण देखावा, त्या देखाव्याची रुंदी नेहमी इथं उभी येत असते, हे लक्षात ठेवायचं बघा. म्हणून आता मी काय केलं बघा, या ठिकाणी हा जो चौकोन, ह्या चौकोनाचे हे 4 बिंदू बघा. हा बिंदू जर धरला तर वरचा बिंदू येतो बघा. म्हणजे याला आपण असंच धरायचं बघा, असंच उचलायचं आणि असं नेऊन जर ठेवलं तर कोणत्या पॉईंटला कोणता म्हणजे या ठिकाणी बघा बिंदू ते आपल्याला कळलं बघा. हा बिंदू ह्या पॉईंटवर येतो, हा बिंदू या पॉईंटवर येतो, हा जर बिंदू घेतला तर तो या पॉईंटवर येतो आणि हा बिंदू घेतला तर तो या पॉईंटवर येतो. आपण कुठूनतरी एका बाजूने सुरुवात करू बघा, कुठूनही एका ठिकाणी करा, तुम्हाला जिथून योग्य वाटेल तिथून, इथून जरी केली तरी चालेल. आता तुम्हाला ही लाईन पूर्ण डार्क दिसते बघा, ही रुंदीमध्ये ही टोटल किती आहे 20 आहे. म्हणून आपण इथं उभी लाईन येईल बघा. म्हणजे या बिंदूपासून असं उभं यायचं बघा, म्हणजे एवढीच रेषा फक्त ती डार्क होईल बघा अशी. हे बघा आता आपण इथून तर इथपर्यंत आलो, म्हणजे या कोपऱ्यापासून खाली इथपर्यंत आलो, म्हणजे आपण रुंदीमध्ये आलो बघा. ही रुंदीतली रेषा म्हणून उभा आलो. आता आपल्याला लांबीत जायचं बघा, लांबीत किती जायचं, फक्त एवढं जायचंय. मग आता आपण काय करायचं बघा, त्याच्यासाठी प्रोजेक्शन सगळं ओढून घ्यायचं बघा. ज्या ठिकाणी आपल्या असे खटक्या किंवा खाचा असतील किंवा सर्कल असतील, सगळ्यांचे असे प्रोजेक्शन ओढून घ्यायचं बघा. आता पहिलं प्रोजेक्शन या ठिकाणी बघा, पहिली इथं ही जी अशी अस्पष्ट लाईन आहे ती प्रोजेक्शन लाईन असते बघा. मग आता आपण काय करू, परत या ठिकाणून एक प्रोजेक्शन ओढू बघा, असं प्रोजेक्शन ओढू. आता मध्ये कुठंच नाही, मध्ये जर एखादी खाच असते तर आपण प्रत्येक ठिकाणी असं प्रोजेक्शन ओढून घेतलं असतं बघा. आता हे प्रोजेक्शन वाढल्यामुळे काय झालं बघा, या ठिकाणी जी लाईन आली इथे एक चौकोन तयार होतं बघा, तो चौकोन हा असणार आहे बघा. म्हणजेच काय केलं, ज्यावेळेस आपण वरून बघतो त्यावेळेस ह्या पृष्ठभागाची ही कडा आपल्याला दिसते बघा. ह्या तर इकडल्या दिसतात पण ही पण दिसते आपल्याला. इकडनं जर बघितलं आपण समोरच्या देखाव्यात हीच कडा दिसते. मग ही कडा इकडून बघून जी ही कडा आपल्याला ह्या ठिकाणी दिसते बघा, म्हणजे या समोरच्या देखाव्यामध्ये ही कडा दिसते. म्हणून आपण ही कडा आपण इथं दाखवली बघा. आता वरून बघितली तरी हीच कडा दिसते, म्हणून आपण इथून जर असं प्रोजेक्शन ओढलं तर एवढीच लांबी आपल्याला ही लांबी इथं खाली दाखवते बघा. म्हणून मी अशी प्रोजेक्शन ओढलं बघा, असं प्रोजेक्शन ओढलं म्हणजे एवढीच लांबी आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल बघा. म्हणजे ही वरची लाईन आली आणि ही लाईन ही खालची लाईन आली बघा. म्हणजे ही ज्या कडा, ह्या कडा वरच्या बाजूने आल्या, ह्या कडा खालच्या बाजूने. म्हणून आपण काय केलं बघा, तेवढीच लाईन फक्त आता इथं आपण अशी डार्क केली बघा आणि ही पण खाली आपण तेवढीच लाईन अशी डार्क केली बघा. म्हणजे ह्या ज्या आपल्याला 2 लाईन मिळाल्या, कोणत्या मिळाल्या बघा, इथून एवढी ही लाईन ही मिळाली, त्यानंतर ही लाईन आपल्याला ही मिळाली बघा. आणि ही जी उभी आहे बघा, आपल्या रुंदीतली रेषा आहे ती इथं उभी आली. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा, असं मी रुलर लावलं, सरकत नेलं, हा चौकोन मला हवा 1 नंबरचा, आपला 2 नंबरचा चौकोन मला या ठिकाणी मिळाला. आता 2 नंबरच्या चौकोनला मिळून हा 4 नंबरचा आहे. ज्यावेळेस या 4 नंबरच्या चौकोनला तुम्ही वरून बघणार आहे त्यावेळेस त्याची ही कडा दिसते बघा आपल्याला. म्हणजे इकडल्या ह्या दिसतात पण ही लाईन ह्या लाईनच्या आड लपली जाते.
वरून बघतो आपण आणि ज्यावेळेस इकडनं बघतो त्यावेळेस हीच काढा दिसते. मग ह्या बिंदूचं आणि ह्या बिंदूचं प्रोजेक्शन म्हणजेच ही लाईन बघा, ही लाईन इकून बघून इकून या बाजूला बघून ही लाईन दिसते. मग या बिंदूचं आणि या बिंदूचं प्रोजेक्शन खाली ओढलं तर तेवढीच लाईन आपल्याला ही डार्क करता येईल बघा, ही लाईन. म्हणून आपण काय केलं, या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत इथून तर इथपर्यंत ही लाईन आपल्याला मिळते, कारण हे अंतर मोजायची गरज आपल्याला पडलेली नाही बघा. म्हणजे हे मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर मी या बिंदूवर आलो बघा, इथून एवढं. आता इथून मी असं रुंदीमध्ये एवढं 20 जातो, म्हणजे ही 20 आहे बघा, ही रुंदीमध्ये 20 आहे. मग मी असं रुंदीमध्ये 20 गेलो बघा. नंतर मी रुंदीतून असं लांबीत गेलो, लांबीत इथपर्यंत गेलो. म्हणजे वरून जर बघितलं तर ही रेषा इकडून जर बघितलं तर याच मापाची बघा, म्हणजे ही रेषा पुढे आणली तर याच बिंदूवर येईल बघा. म्हणून याच बिंदूचं प्रोजेक्शन आपण जर खाली ओढलं, असं खाली ओढलं बघा, या बिंदूचं प्रोजेक्शन जर असं खाली ओढलं तर तेवढीच रेषा आपल्याला ही डार्क करता येईल बघा. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे दोन पृष्ठभाग आपल्याला इथे मिळेल बघा. हा नंबर 2चा, हा नंबर 4चा मिळाला. बस एवढे दोन पृष्ठभाग आपल्याला दिसतील. आता आपल्याला साईड व्ह्यू काढायचे आहे. साईड व्ह्यू ज्यावेळेस आपण इकडून बघतो त्यावेळेस तो आपल्याला समोरचा देखावा तुम्ही ज्या ठिकाणी काढला त्याच्या सरळ रेषेत साईड व्ह्यू येत असतो बघा. म्हणजे समोरचा देखाव्याचा जो कॉलम आहे किंवा जो काटकोन आहे त्या काटकोनाच्या सरळ रेषेमध्ये जो काटकोन असेल त्या काटकोनामध्ये साईड व्ह्यू येत असतो. म्हणून या ठिकाणी आपण बघा, आता आपण या बाजूने बघायचं म्हणजे डाव्या बाजूकडून बघायचं आणि उजव्या बाजूला म्हणजे इथं काढायचा बघा. टॉप व्ह्यू म्हणजे हा जो वरून बघून जो काढलेला देखावा आहे हा मात्र एकटाच राहतो, याच्या शेजारी इथं काही येत नाही. म्हणून आपण काय केलं, साईड व्ह्यू इकडून बघून इकडं काढला. मग आता तो काढताना बघा त्याची जी ही आहे बघा, आता काय करायचं, साईड व्ह्यू मध्ये प्रोजेक्शन पहिला या चौकोनाची आखणी करण्यासाठी प्रोजेक्शन ओढून घ्यायचं बघा. पहिलं प्रोजेक्शन या ठिकाणी आलेलंच बघा, पहिलं प्रोजेक्शन हे बघा असं इथून आलेलंच आहे. आता एक मी शेवटचं ओढतो बघा. शेवटचं जर प्रोजेक्शन असं ओढलं तर बरोबर इथं मला अशी लाईन मिळाली बघा. म्हणजेच मला याची हे बघा, इकडून जर बघितलं तर इकडून बघितली तर ही उंची बघा, ही उंची अधिक ही उंची मिळून पूर्ण उंची तिची मिळते बघा, म्हणजे एवढ्या मापाची. आणि इकडूनही बघितली तर ही उंचीच येते बघा. या बाजूनं बघितलं तर उंची मिळते, म्हणजे ही उंचीच आहे. हे बघा इथं ही उंची आहे, ही उंची. मग या बिंदूचं आणि या बिंदूचं प्रोजेक्शन आपण असं ओढलं तर आपल्याला उंची मिळते बघा. ह्या म्हणजे उभ्या रेषेवर उंची मिळते बघा याचीवाली. आणि ही जी रुंदी आपल्याला वरून जर बघितली तर ही रुंदी बघा. मग वरून बघून आपल्याला हे दोन बिंदू कुठे बघा या ठिकाणी दिसतात बरोबर, किंवा हे दोन बिंदू कुठे इथं आपल्याला दिसतात, म्हणजे ही रुंदी आहे बघा. मग ही जी रुंदी आहे तर ह्या दोन बिंदूतून आपण असं काटकोनात जर प्रोजेक्शन ओढलं तर आपल्याला आडव्या रेषेवर रुंदी मिळेल बघा. मग आपण काय करायचं, जो काटकोन तुमचा हा ब्लँक आहे किंवा रिकामा आहे बघा, त्या रिकाम्या काटकोनामध्ये आपण इथं 45 मध्ये अशी रेषा ओढायची. मग 45 मध्ये रेषा ओढताना बघा या ठिकाणी ह्या XY रेषा तुमच्या ज्या बिंदूत मिळाल्या बघा तिथं मी 0 म्हणतो, आणि त्या बिंदूतून अशी आणि या काटकोनाच्या ह्या बिंदूतून जर रेषा ओढली तर ही रेषा 45 डिग्रीमध्ये येते बघा. अशी 45 मध्ये आपल्याला मिळते बघा. आता ही रेषा 45 मध्ये मिळाल्यानंतर ह्या काटकोनाच्या ह्या ज्या दोन लाईन, ह्या लाईन आपण खोडून टाकू बघा. या दोन लाईन आपण काटकोनाच्या खोडल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा आकार तयार झाला बघा. आता आपण काय केलं, हे बघा हे प्रोजेक्शन असं सरळ आलं आणि असं वरती गेलं म्हणजे या लाईनवर गेलं बघा. या लाईनवर गेलं म्हणजेच काय झालं, आता मी जर इथून जर प्रोजेक्शन असं ओढलं पण काटकोनात वर नेलं तर ही रुंदी बघा, वरून जर बघितली तर ही रुंदी दिसते आपल्याला. वरून बघितलं तर ही रुंदी येते, म्हणजे ही अशी रुंदीतली रेषा आहे बघा. म्हणून ही पण रुंदी आहे. मग या बिंदूचं आणि या बिंदूचं प्रोजेक्शन ओढलं तर आपल्याला अशी इथं रुंदी मिळेल, आणि इथून हे प्रोजेक्शन ओढलं तर ही उंची मिळेल. कारण का ज्यावेळेस इकडून बघतो त्यावेळेस ही उंची आहे, म्हणून हे दोन बिंदूतून हे प्रोजेक्शन जर ओढलं तर आपण याची उंची साईड व्ह्यू मध्ये पण ती उंची येते बघा इकडून, म्हणून आपण त्या पण बघू. आता बघा मी काय करतो, इथं कुठंतरी रुलर लावतो बघा असं आडवं, आणि सरकत मी शेवट खाली आणतो बघा. शेवट खाली आणलं म्हणजे या ठिकाणी मी काटकोनात बघा अशा पद्धतीने इथं या 45 डिग्रीच्या रेषेपर्यंत ही लाईन मी अस्पष्ट ओढलेली बघा इथपर्यंत. आता मी काय करतो, रुलर डायरेक्ट असं उभं ठेवतो बघा काटकोनात. उभं ठेवलं म्हणजे असं सरकत मी कुठं आलं, जिथं तुम्ही 45 डिग्रीमध्ये जी रेषाला ही जी लाईन मिळाली तुमची त्या बिंदूतून मी अशी जर अस्पष्ट लाईन काढली बघा अशी, तर बरोबर मला इथं बघा एवढ्या अंतरावर या ठिकाणी रुंदी मिळाली. म्हणजे साईडूचे मला माप मोजायची गरज पडत नाही बघा. साईडूमध्ये मला या ठिकाणी बरोबर हा ठिकाणी चौकोन तयार झालेले आहे. आता या चौकोनामध्ये फक्त मी हा देखावा पूर्ण काढणार आहे. या चौकोनामध्ये माझे हे दोन पृष्ठभाग मला इकडून बघून दिसणार आहे बघा. मग आता ते काढताना मी काय करणार बघा, ही जी मला रुंदी मिळाली ती ही रुंदी तुमची म्हणजे ही अशी आडवी येणारी ही रुंदी आली, आणि उंची म्हणजे उभ्या जेवढ्या रेषा येतील तेवढ्या इथं उभ्या येतील. आता मी सुरुवात करतो बघा, याला असंच पकडायचं, जर असं नेऊन ठेवलं तर हा बिंदू जर घेतला तर तो या बिंदू जवळ येतो बघा, आणि हा बिंदू जर घेतला तर तो या बिंदू जवळ येतो. वरचा बिंदू घेतला तर तो वरच्या कोपऱ्यावर येतो, आणि हा बिंदू घेतला तर या कोपऱ्यावर येतो बघा. म्हणजे याला असंच उचलायचं आणि असं नेऊन ठेवायचं बघा. आता आपण काय करतो, कोणत्या तरी एका कोपऱ्यापासून सुरुवात करू बघा. मी या काटकोनाच्या कोपऱ्यापासून सुरुवात करतो, म्हणजेच कोणत्या कोपऱ्यापासून, या कोपऱ्यापासून सुरुवात होईल बघा. आता या कोपऱ्यापासून मला या 5 नंबरच्या पृष्ठभागाची लाईन डार्क दिसते,
नंतर ही उंचीतली एवढीच लाईन दिसते मला बघा. आता मी काय करतो, जसं हे प्रोजेक्शन ओढलं तसं मी काय करतो, असं रुलर लावलेलं आहे आणि इथून मी जसं प्रोजेक्शन ओढलं, इथून ओढलं, पण जिथं खाचा वगैरे असतील त्याच्यातून पण असं प्रोजेक्शन ओढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला हे ड्रॉइंग समजण्यास सोपं जातं बघा. आता मी परत याच्यातून प्रोजेक्शन असं ओढून घेतो बघा. असं प्रोजेक्शन ओढल्यामुळे इथं लाईन मिळाली बघा मला. आता लाईन मिळाल्यानंतर मी काय करणार बघा, हे बघा ह्या बिंदूपासून मी ही लाईन दाखवणार आहे, म्हणजे या बिंदूपासून, कारण हा पृष्ठभाग मला दिसतो बघा. तेवढीच रेषा मी फक्त आता डार्क करतो बघा. या बिंदूपासून मी इकडे लांबीत आपलं रुंदीमध्ये गेलेलो आहे बघा. रुंदीमध्ये हे 20 आहे, म्हणून मला हे 20च अंतर मिळालं. 20 कशावर मिळालं, कारण हे बघा हे टॉपमध्ये 20च आहे बघा. वरून बघितलं तर हे अंतर सगळं 20 दिसतं बघा. 20 म्हणून 20च आहे. म्हणून आपण या दोन बिंदूचं असं प्रोजेक्शन जर ओढलं तर काटकोनात हे 20 अंतर आपल्याला इथं मिळतं बघा. आता मी काय करतो बघा, या ठिकाणी आता ह्या कोपऱ्यापासून मी सरळ वरती जातो. वरती मला फक्त एवढंच जायचं बघा. एवढं जायचं म्हणजे इकडून बघून जर आपण ह्या समोरच्या देखाव्याला जर 1 नंबरच्या पृष्ठभागाला बघितलं तर त्याचे सुद्धा हे 2 बिंदू आहे बघा या पृष्ठभागाचे. मग आता हे 2 बिंदू ह्या पृष्ठभागाचे कुठे आले, इथं आणि इथं आला. मग ही लाईन एक बघायची अशी आणि ही एक लाईन बघायची बघा. ह्या बिंदूची अशी एक लाईन बघायची. म्हणजे एवढंच उंचीत वर जायचं बघा. मग उंचीमध्ये मी तेवढंच वर जातो बघा. बघा तेवढंच गेलो. त्याच्यानंतर उंचीत तेवढं गेल्यानंतर मी आता काय करतो बघा, आता मी कोणत्या ह्या बिंदू आलो, या बिंदू मला पण रुंदीत जायचं. मग रुंदीत वरून टॉपमध्ये एवढंच अंतर बघायचं. टॉपमध्ये जर वरून बघितलं तर हे बघा हे 2 पॉईंट आहे बघा, किंवा हे 2 पॉईंट घ्या इकडले. म्हणजे एवढंच अंतर 20 आहे, म्हणून आपण इथून ही एक लाईन पकडायची आणि ही लाईन एक पकडायची. असं सरळ एवढंच अंतर आपण फक्त या ठिकाणी जायचं बघा. हे बघा एवढंच जायचं बघा. आता मी इथपर्यंत गेलो, मी आता या इथपर्यंत आलेलो. इथून आता मला परत उंचीत यायचं. मग उंचीत म्हटलं का इकडून किती आहे, एवढंच अंतर आहे, म्हणून एवढंच अंतर आहे, म्हणून हे प्रोजेक्शन बघायचं आणि तेवढंच फक्त उंचीमध्ये या ठिकाणी असं जायचं बघा. बघा आता मी उंचीत गेलो, म्हणजे मला हा एवढा एक चौकोन मिळाला. आता या चौकोनला जोडून हा जो चौकोन आहे बघा, हा चौकोन पण दिसतो आपल्याला इकडून बघून. तो चौकोन पुढे खेचायचा. पुढे खेचल्यामुळे हा बिंदू ह्या बिंदूवर येईल, हा बिंदू या बिंदूवर येईल. म्हणजे इथं असा एक आयत तुम्हाला किंवा चौकोन असा दिसल बघा. म्हणजे तो चौकोन म्हणजे ही रेषा इथं दिसल, ही रेषा इथं दिसल आणि ही रेषा इथं दिसल. म्हणजे असा एक चौकोन त्या ठिकाणी येईल. मग आपण काय करू, त्याला पुढे खेचू. पुढे खेचल्यामुळे काय झालं, मी आता कोणत्या तरी एका बिंदूपासून ह्या बिंदूपासून सुरुवात करतो. हा बिंदू इथं आला बघा, म्हणजे इथून सुरुवात करतो. म्हणजे ही रेषा मला दिसल बघा. मग ह्या बिंदूपासून मी सरळ वरती जातो आणि तेवढीच रेषा मी फक्त काय करतो, अशी डार्क करतो बघा. हे बघा एवढीच रेषा मला इकडून जर बघितलं तर एवढी रेषा मला इथं दिसते बघा. आणि या 2 बिंदूचं जर प्रोजेक्शन मी असं जर ओढलं, प्रोजेक्शन लाईन जर ओढल्या तर तेवढीच रेषा मी डार्क केलेली बघा. आता मी ह्या बिंदूवर आलो, इथून मला रुंदीत जायचं. रुंदीत म्हणले हो तुम्हाला लगेच कळलं का, टॉपमध्ये हा पृष्ठभाग कुठं आलेला बघा, इथं आलेला. मग ही लाईन आहे बघा, ही टॉपची ही लाईन आहे. मग ह्या बिंदूचं आणि ह्या बिंदूचं जर असं प्रोजेक्शन जर बघितलं आपण बघा, या बिंदूचं हे बघा असं आणलं आणि या बिंदूचं पण असं आणलं तर एवढीच लाईन फक्त आपल्याला रुंदीमधली डार्क करता येईल बघा. ही रुंदीमधली लाईन आपली डार्क जाईल. त्याच्यानंतर आता बघा मी इथं आलो, इथून आता उंचीत यायचं. मग इकडून जर समोरून बघितलं तर उंची ही आली बघा, तेवढ्याच मापाची ही उंची आली. मग एवढंच प्रोजेक्शन असं एवढं जर तुम्ही बघितलं आणि तेवढीच रेषा फक्त तुम्हाला डार्क करता येईल बघा. ही उंचीतली म्हणजे इथं मापं मोजायची गरज पडत नाही, इथं मापं आपल्याला बरोबर मिळतं बघा. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा तुमचा हा समोरचा देखावा बघून काढला आपण, नंतर हा टॉप काढला, हा नंतर तुमचा साईड व्ह्यू झाला. आता याला मी नावं द्यायचे, पण आधी मापं देऊन घेऊ बघा. हे माप तुम्हाला इकडून कोणते मापं दिसतात, ह्या पृष्ठभागाला समांतर मापं कोणते दिसतात, 40 आणि 30. मग तेवढेच मापं ह्या ठिकाणी द्यायचे बघा. मी आता पहिलं 40 देतो. हे बाई मी इथं 40 देतो. हे 40 माप आहे बघा. इथं मी लाईन ओढून घेतो अशी इथं, हे बघा. त्याच्यानंतर एक 30 दिसतं मला इकडनं या बाजूनं, म्हणून मी इथं बघा रेषा पहिली वाटलं तर या ठिकाणी थोडीशी ओढून घेतो मी आणि हे माप मी असं 30 देतो बघा. हे 30 माप आहे. त्यानंतर हे 2च माप आपल्याला दिसतील. म्हणजे हा तुमचा झाला समोरचा देखावा. मग याला नाव द्यायचं समोरच्या देखाव्याला इलिव्हेशन किंवा फ्रंट व्ह्यू असं नाव द्यायचं बघा. इलिव्हेशन किंवा फ्रंट व्ह्यू बघा, किंवा शॉर्टकटमध्ये तुम्ही FV असं जरी म्हटलं तरी चालतं बघा. FV असं जरी म्हणलं तरी चालतं बघा. शॉर्टकटमध्ये FV म्हणजे फ्रंट व्ह्यू असा त्याचा अर्थ होता बघा. नंतर इथं टॉपला मापा द्या. वरून बघून तुम्हाला कोणते दिसतील, प्लेन पृष्ठभागाला समांतर हे एक माप दिसतं, बस एकच माप दिसतं, बाकी नाही दिसत बघा. मग हे एक माप आपण या ठिकाणी देऊन घेऊ बघा. असं ते वरती आहे, पण जर वरती माप असेल, वरच्या बाजूला असेल तर ते खाली पण देता येते बघा आपल्याला, कारण ही लाईन सारखीचे म्हणून हेच माप आपण खाली पण देऊ शकतो बघा. मग इथं काढून मी ते देऊ शकतो बघा. असं हे बघा, असं अशा पद्धतीने या ठिकाणी हे 15 माप आहे. त्यानंतर आता साईडमध्ये कोणते माप दिसतात, एक 20 दिसतं आणि हे 15. म्हणजे सगळ्या मापांची विभागणी प्रत्येक देखाव्यामध्ये होती बघा. ही 20 माप मी इथं बघा इथं देतो.
त्यानंतर हे 15 दिसतं बघा, ते इकडनं आहे पण ते इकडून द्यायचं बघा. कधी पण माप देताना हे उजव्या बाजूकडून द्यायचे शक्यतो. जर आपल्याला उजव्या बाजूकडून देणं शक्य नसेल तर डाव्या बाजूला द्यायचे बघा. आता इथं आपल्याला हे माप इथं 15 हे देता येतं बघा, कारण इथं देता येतं आणि इथं देता येतं, पण इथं न देता आपण इकडे दिलेलं कधी पण योग्य बघा. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे माप पूर्ण करायचे. याला आपण बघा, याला आपण म्हणू शकतो साईड. साईड कोणत्या बाजूचा? हा डाव्या बाजूचा, म्हणून इथं लेफ्ट हँड साईड व्ह्यू असं नाव टाकू शकतो. आणि टॉप व्ह्यू हा वरचा, म्हणून याला तुम्ही प्लॅन किंवा टॉप व्ह्यू शॉर्टकटमध्ये TV असं म्हणू शकतो बघा, म्हणजे टॉप व्ह्यू. अशा पद्धतीनं तुमचं ड्रॉइंग ह्यावेळेस पूर्ण होईल बघा, XY रेषा काढून वगैरे असं. हे ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही नोट्स लिहावं लागतात. त्या नोट्स आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागतात बघा. मग आता मी इथं कुठेतरी नोट्स लिहितो बघा. इथं जो कॉलम तुमचा मोकळा राहतो किंवा इथं थोडंसं याच्या खाली इथं आसपास कुठेतरी आपण लिहू शकतो बघा, असं नोट्स बघा. नोट काय लिहायची बघा, ऑल डायमेन्शन आर इन MM आणि स्केल. स्केल म्हणजे तुम्ही हे ड्रॉइंग कोणत्या मापात काढलं, एकाच एक म्हणजे आहे तेच माप घेऊन काढले का दुप्पट घेऊन काढले बघा. 40च्या ऐवजी 80 घेतलं. माप देताना मात्र 40च दिलं जातं. माप देताना मात्र कोणतेही माप या ठिकाणी बदलायचे नाही बघा. तुम्ही एखादं ड्रॉइंग तुमचं समजा हे छोटं आहे, मग तुम्हाला हे मोठं करून इथं काढायचं आहे, मग तुम्ही 40 ऐवजी इथं माप 80 घेऊ शकता, पण देताना 40च द्यायचं. पण दुप्पट घेतलं म्हणजे इथं स्केल द्यायचं 2:1. जर दुप्पट घेतलं तर प्रत्येक माप 20 ऐवजी हे माप तुम्ही 40 घेतलं, मग 40 घेतलं. लिहिताना मात्र इथं 20च लिहायचं. इथं लिहिताना 20च लिहायचं आणि मात्र इथं स्केल लिहिताना 2:1 म्हणजे दुप्पट करायचं बघा, म्हणजे 2:1 लिहिलं जातं. जर तुमचं हे ड्रॉइंग मोठं असेल, तुम्ही हे छोटं केलं असेल, 40 ऐवजी हे माप तुम्ही 20च घेतलं, तर लिहिताना 40च लिहायचं, मात्र मापात बदल करायचा नाही. हे माप तुम्ही 20 आहे तर इथं तुम्ही 10च घेतलं समजा, हे माप 10 घेतलं, लिहिताना मात्र 20च लिहायचं. पण स्केल लिहिताना 1:2 लिहायचं, म्हणजे उलट 2:1च्या ऐवजी 1:2 लिहायचं, म्हणजे असं उलट लिहायचं बघा. म्हणजे 1:2 लिहिलं म्हणजे याचा अर्थ असा होतो हे तुम्ही निम्मे घेऊन हे माप निम्मे घेऊन हे ड्रॉइंग तुम्ही काढलेलं आहे. नंतर इथं आपण काय करतो, सिम्बॉल लिहितो बघा. असा एक सिम्बॉल आपण या ठिकाणी लिहितो बघा. आता सिम्बॉल कसा लिहायचा तो बघा. या ठिकाणी इथं मी काय करतो, एक सेंटर लाईन काढायची बघा, अशी सेंटर लाईन काढायची. सेंटर लाईन काढल्यानंतर बघा एक उभी लाईन काढायची. उभ्या लाईनवरती वरती 5 आणि खाली 5 असं अंतर मोजून घ्यायचं बघा, म्हणजे 10 अंतर मोजायचं बघा असं. त्याच्यानंतर बघा हे मधलं अंतर 20 मोजायचं. 20 मोजल्यानंतर परत रुलर उभं लावायचं, सरकत त्या बिंदूजवळ न्यायचं बघा इथं, आणि वरती 10 आणि खाली 10 असं अंतर मोजून घ्यायचं बघा. वरती 10 आणि खाली 10 असं अंतर मोजून घ्यायचं बघा. आता काय करायचं बघा, हे अंतर तुमचं 20 येईल आणि हे तुमचं 10 येईल, म्हणजे वरती 5 आणि खाली 5. हे वरती 10 आणि खाली 10. नंतर हे बिंदू तुम्ही असे जोडून घेऊ शकता बघा, असे तुम्ही जोडून घेऊ शकता बघा, अशा पद्धतीनं बघा. नंतर काय करायचं, याच्यामध्ये तुम्ही अंतर बघा, इथून आता तुम्ही इकडे जे अंतर आहे ते अंतर किती सोडायचं बघा. म्हणजे तुम्हाला काय करता येईल बघा, 20 अंतर सोडायचं. हे अंतर जर तुम्ही 20 सोडलं, इथं तुम्ही एक सेंटर लाईन परत उभी टाकू शकता बघा. अशी एक सेंटर लाईन टाकायची बघा, अशी उभी. कारण हे अंतर तुम्ही 20 का सोडलं इथं बघा, ह्या बिंदूपासून इकडे 20 सोडायचं बघा. हे बघा इथं हे जे अंतर आहे मधलं, मी इथं लिहून देतो वाटलंच बघा. हे मधलं अंतर हे 20 घ्यायचं, आणि हे पण मधलं इथून बघा, इथून हे सुद्धा बघा, हे अंतर 20 घ्यायचं बघा. हे अंतर सुद्धा 20 घ्यायचं. आता हे जर टोटल अंतर तुम्ही 20 घेतलं बघा, हे अंतर किती घ्यायचं, इथून तर एवढं, हे अंतर तुम्ही 10 घ्यायचं बघा, हे 10 घ्यायचं. त्यानंतर हे अंतर तुम्ही इथून एवढं, हे 20 घ्यायचं बघा. टोटल किती घ्यायचं, इथून एवढं, हे 20 घ्यायचं बघा. आता काय करायचं बघा, या ठिकाणी इथं पण एक सेंटर लाईन टाकल्यामुळे आपण उभी इथं सर्कल काढायची. मग हे अंतर तुमचं 10 आहे, मग 10 ऐवजी ही 5 त्रिज्या घ्यायची आणि हा गोल कंपासनी मारायचा बघा. म्हणजे 5 त्रिज्या घेऊन कंपासनी मारायचा बघा. त्याच्यानंतर हे अंतर तुमचं बघा 10 आहे, तर असं 10 घ्यायचं, 10 अंतर घेऊन 10नी हा गोल मारायचा बघा. पहिला 5नी मारायचा, असा 5 अंतर घ्यायचं असं बघा, असं 5 अंतर घ्यायचं या ठिकाणी, आणि हा गोल पहिला 5चा मारायचा बघा, असा 5 आणि 5 10चा होईल. नंतर हा जो मोठा आहे तो बघा 10 अंतर घ्यायचं, हे 10 घेऊन अशा पद्धतीने हा गोल या ठिकाणी असा मारायचा बघा, असा हा गोल मारायचा. आता हा गोल मारल्यानंतर तो गोल असा येईल बघा इथं. मग याला म्हणायचं या ठिकाणी बघा, याला फ्रंट व्ह्यू आणि याला साइड व्ह्यू असे नावं द्यायचे बघा. अशा पद्धतीने हे ड्रॉइंग तुमचं जेव्हा एवढं पूर्ण होईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचं ऑर्थोग्राफिक म्हणजे हे तुमचं जे उत्तर तुम्ही तयार केलेले एवढं पूर्ण केल्यानंतर म्हणजे ह्या ड्रॉइंगवरून तुम्ही जे काही 3 व्ह्यू किंवा 3 देखावे जे बनवले किंवा तयार केले आहे
ते अशा पद्धतीनं तयार होतील आणि अशा पद्धतीनं तुम्ही इथं आयसोमेट्रिक ड्रॉइंगवरून ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन कसं काढायचं याविषयी मी तुम्हाला आज माहिती दिलेली आहे. माझा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.